नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. आरोग्यशाही आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. खरं तर आपल्या आजूबाजूला एक दोन घरं सोडली तर प्रत्येक घरात एक तरी मधुमेह रुग्ण असतोच. आणि त्या घरातील व्यक्तीचं मधुमेही व्यक्तीनं हे खावं आणि ते खाऊ नये किंवा हे खावं असे पथ्यासंदर्भातले उपदेशाचे संवाद देखील आपण ऐकतो. कारण आपण सतत ऐकत आलेलो आहोत की मधुमेह झाला म्हणजे गोड पदार्थांवर आणि पाणी सोडून खाण्यापिण्यामध्ये पथ्य पाळलं पाहिजे. पण मधुमेह झाल्यानंतर पथ्य पाण्यात बदल करण्याऐवजी आधीच आपली जीवनशैली आणि आपला आहार जर योग्य ठेवला तर मधुमेह होण्याची शक्यता देखील फार कमी असते. हे सगळ्यांना पटवून देण्यासाठी माधव बाग सतत कोणती ना कोणती मोहीम ही राबवतच असतं. आजही मधुमेही रुग्णांना माधव बागची आयुर्वेदिक संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा ही कशी उपयुक्त ठरू शकते याविषयी माहिती देण्यासाठी माधव बागचे झोनल मेडिकल हेड आणि तज्ञ डॉक्टर बिपिन गोंड आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. डॉक्टर, कार्यक्रमात खरं तर आपलं स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीला खरं तर माधव बागनं आतापर्यंत 10 लाखांहून अधिक रुग्णांना हृदयविकाराच्या भीतीपासून मुक्त केलंय आणि त्यात मधुमेही रुग्ण तर बरेच आहेत. त्यातल्याच माधव बागची ट्रीटमेंट घेऊन इन्सुलिन बंद करून आनंदी जीवनाचा अनुभव घेत असलेल्या रमेशचंद्र बोरवणकर या रुग्णाचं मनोगत आपण ऐकूया. माझं नाव रमेशचंद्र रामकृष्ण बोरवणकर, वय 66 आणि माझी नोकरी ही उभ्याची होती. आणखीन त्याला ड्युटी अवर्स खूप होते, त्यामुळे माझ्या जेवणाच्या वेळा अवेळी होत्या. त्याच्यामुळे तुला डायबिटीज असणारे त्यांनी केलं आणि तेव्हापासून डायबिटीजचे उपचार सुरू झाले. आधी गोळ्यांवर होतो. ग्लायनस 5 मिलीग्रॅमची गोळी होती. त्याच्यानंतर ते गोळीचं प्रमाण वाढलं गेलं. त्याच्यानंतर कुठल्या तरी एका क्षणी मी इन्शुलिनवर आलो. ते 1.5 वर्षापूर्वी मी शरीराला रोज 52 युनिट इन्शुलिन टोचून घेत होतो. परंतु आमच्या इथे हितचिंतकांनी मला इथे पाठवलं आणि आज मी एकही युनिट इन्शुलिन घेत नाहीये. आणि आज सकाळची शुगरसुद्धा माझी 135 आहे, फास्टिंग. माझ्यानंतर वाचनात आलं की मधुमेहामधलं हे एक कारण आहे की मनावर प्रचंड दडपण आणि ताण असणे. आणि आज मी आनंदाने सांगू शकतो की या ट्रीटमेंटमध्ये मी मनावरचं सगळं ताण वगैरे सगळं दूर केल्यामुळे माझी झपाट्याने प्रगती झाली. त्याच्यामध्ये माधव बाग सारख्या एका इन्स्टिट्यूशनचे चांगले डॉक्टर्स हे सतत माझ्याशी फोनवर संपर्कात होते आणि यांच्या डायटिशियन्स त्यांच्या दर 2-3 महिन्याने मला फोन येतच होता की तुम्ही काय जेवताय, काय खाताय. ज्या वेळेला एकाहून जास्त माणसं आपल्या तब्येतीकडे लक्ष देतात हे पाहिलं की कोणालाही हुरूप येतो ना की आपण बरं व्हावं. पण आज मी जगण्यासाठी मोजकच खातो आणि माझी तब्येत अतिशय उत्तम आहे. रोज सकाळी 1.25 तास चालतो आणि मला आनंद वाटतो की मी योग्य वेळी योग्य ठिकाणी आलो आणि माझी तब्येत अतिशय उत्तम होत आहे. मी आलो तेव्हा 90-92 किलो वजनाचा होतो. आज मी 73 किलो पर्यंत आलेलो आहे. माझा पोटाचा घेर प्रचंड होता. आज मी अभिमानाने सांगतो माझं पोट फक्त 102 सेंटीमीटर आहे. ह्याच्या मागे ह्या संस्थेचे फार मोठे माझ्यावर उपकार आहेत. जन्माला आलो तेव्हा निरोगी होतो. आता मृत्यूकडे वाटचाल करताना पण मी निरोगी असेल. ज्या वेळेला एखाद्या संस्थेमध्ये दरवाजापासून आतपर्यंत स्वागत चांगलं आणि प्रेमाचं होतं तिथे निश्चितच औषधोपचार चांगले होणार आणि हे मी अनुभवतोय. डॉक्टर, मला सांगा, खरं तर बोरवणकर काकांसारखे रुग्ण जे मधुमेहासाठी गोळ्या किंवा इन्सुलिन घेतच आहेत त्यांचा मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी ऑलरेडी ते त्यांच्या डॉक्टरांकडे जात आहेत. तर मग अशा रुग्णांनी माधव बागमध्ये का यावं आणि जर ते आले तर त्यांना नेमका कसा फायदा होतो? बघा, इथे आपल्याला हे बघणं गरजेचं आहे. पेशंट कुठली ना कुठली तरी ट्रीटमेंट त्यांच्या डायबिटीजसाठी घेत असतो, पण ती ट्रीटमेंट घेऊन त्यांची शुगर कंट्रोलमध्ये आहे ही एक कॅटेगरी असू शकते. आणि दुसरी कॅटेगरी अशी असू शकते की ट्रीटमेंट, औषध, गोळ्या, इन्सुलिन हे सगळं घेऊन सुद्धा त्यांची शुगर कंट्रोलमध्ये नाही आहे. तर पहिली जी कॅटेगरी आहे त्याचं उत्तर मी असं देणार की आता ते औषधं घेऊन त्यांचे शुगर नियंत्रणात ठेवत आहेत. इथे मी शब्द वापरलं नियंत्रण. आणि माधवबागमध्ये आम्ही करतोय डायबिटीजचा रिव्हर्सल. रिव्हर्सलचा अर्थ असं होतो की कुठल्याही प्रकारचे औषध, गोळ्या किंवा इन्सुलिन न घेता सुद्धा
आपला डायबिटीस हा कंट्रोलमध्ये किंवा नॉर्मल राहू शकतो. ही पहिली केस. आता दुसरी कॅटेगरी जी आहे की ज्यांनी औषध गोळ्या सगळं घेऊन सुद्धा त्यांची साखर कंट्रोलमध्येच राहत नाही आहे, तर अशा व्यक्तींनी तर नक्कीच माधवबागला भेट द्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांची शुगर पण कंट्रोलमध्ये येईल आणि त्यांनी जर व्यवस्थित सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या तर त्यांचा डायबिटीस हा रिव्हर्ससुद्धा होऊ शकतो. सो माधवबागला येण्याचा उद्देश असा असेल, एकतर तुम्ही तुमची शुगर कंट्रोलमध्ये करा आणि दुसरा आहे की तुमचा डायबिटीस जो आहे तो कायमचा तुम्ही तुमच्या शरीरातून बाहेर काढू शकता. सो आपण ह्या कारणासाठी माधवबागला नक्की भेट द्यायला पाहिजे, जेणेकरून तुमचा डायबिटीस हा कायमचा बरा होऊ शकतो. आणि हे रिसर्चनी पण आणि ओव्हरऑल आपल्या जगसुद्धा आता सांगायला लागलं की टाईप 2चा डायबिटीस जर तुमचा असेल तर हे डेफिनेटली आपण रिव्हर्स करून घेऊ शकतो. मग ही जी सुवर्ण संधी आहे याचा फायदा नक्की सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. म्हणून आज आपण इथे उपस्थित आहोत की आपण आपल्या लोकांना, प्रेक्षकांना एज्युकेट करू की डायबिटीस हा रिव्हर्स होऊ शकतो आणि आपण त्याच्यासाठी आता इथे बघूया कसं पद्धतीने होतं ते ऐकूया पुढे. सर, बोरवणकर काकाच असं म्हणाले की त्यांचं इन्सुलिन बंद झालं, तर त्यांचं हे इन्सुलिन बंद करायला साधारण किती कालावधी लागला आणि माधवबागच्या ट्रीटमेंटनं सगळ्यांचंच इन्सुलिन घेणाऱ्या रुग्णांचं खरं तर इन्सुलिन बंद होऊ शकतं का? येस, डेफिनेटली इन्सुलिन बंद होऊ शकतो आणि आपण हजारोपेक्षा जास्त लोकांचं इन्सुलिन बंद करून इथे दाखवलेलं आहे. आता बोरवणकर काकाची जी केस आहे त्याच्यामध्ये मी सांगू शकतो की त्यांचे जे इन्सुलिन आहे विदिन 90 डेजचा पिरियडमध्ये कंप्लीट आपण स्टॉप करून दाखवलं आहे. तर पेशंट जर टाईप 2 डायबिटीसचा असेल आणि तो इन्सुलिन घेतोय तर अशा केसमध्ये विदिन 1 मंथ आपण इन्सुलिन त्यांचं बंद करू शकतो. आणि अजून मला एक गोष्ट सांगायची आहे आमच्या एक्सपिरियन्सवरून की जेव्हा पेशंट माधवबागची ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हा पहिल्या दिवशीसुद्धा आपण त्यांचे 25% ते 50% इन्सुलिन हा आपण डे 1ला कमी करतो. म्हणजे तुम्ही बघा किती फास्ट रिझल्ट आहे. म्हणजे आपल्याला वाटते की आयुर्वेदिक उपचार आहे तर त्याला वेळ लागेल, ते म्हणजे इमर्जन्सी किंवा फास्ट ॲक्ट करत नाही. पण माधवबागने जे औषधं रिसर्च करून किंवा मेडिकल टीमने जी मेहनत घेतली आहे त्याच्यातून असं आपण औषधं शोधून काढलं आहे की ते पटकन आपल्याला रिझल्ट देतात. सो पेशंटला फर्स्ट डे पासून आपण इन्सुलिन कमी करायला इथे हेल्प करू शकतो. सेकंड केस तुम्ही म्हणाले की सगळ्यांचं इन्सुलिन बंद होऊ शकतं का? तर पेशंट जर टाईप 2 डायबिटीसचा आहे तो येस, सगळ्यांचं इन्सुलिन बंद होणार. पेशंट जर टाईप 1 डायबिटीसचा आहे, तो टाईप 1 डायबिटीसचा जर पेशंट असेल तर या केसमध्ये टोटल इन्सुलिन बंद करणं हे डिफिकल्ट आहे. बट नक्की आपण त्यांचं जे इन्सुलिनचं प्रमाण आहे ते 25 ते 50% इतका तरी आपण कमी करून देऊ शकतो. बरं. आणि डॉक्टर, मधुमेहाच्या गोळ्या घेत असलेल्या बोरवणकर काकांना खरं तर नंतर इन्सुलिन घ्यायला लागलं आणि रिसर्चनुसार खरं तर असं समोर आलेलं आहे की मधुमेहाच्या गोळ्या आणि इन्सुलिन घेत असलेल्या रुग्णांच्या शरीरातील आतील अवयवांवर काहीतरी दुष्परिणाम होतो. मग अशा रुग्णांची ट्रीटमेंट माधवबागमध्ये कशाच्या आधारावर केली जाते? राईट. इथे आपण जर डायबिटीसची जर्नी बघितली तर जेव्हा पेशंटला 5 वर्ष होतात, 10 वर्ष होतात, 15 वर्ष होतात डायबिटीसचं, तर सगळ्या पेशंटची जर्नी ही एका गोळीपासूनच सुरू झालेली असते. एक गोळी घेतात, त्यांची शुगर नॉर्मलला राहते, पण 2-3 वर्ष ती गोळी काम करत असते, पण त्याच्यानंतर ती गोळीचा इफेक्ट कमी होतो, त्या बॉडीला सूट होत नाही. मग परत डॉक्टर एखादा अजून औषधं ॲड करतात. मग असे 1-1, 2-2 वर्षाने एक औषधं हे ॲड होत जातात. मग पुढे जाऊन 10 वर्षाने, 15 वर्षाने अशी वेळ येते की गोळ्या काम करत नाही. मग अशा वेळेला ऑप्शन फक्त राहतो की इन्सुलिन टोचायचं. तर इन्सुलिन आपल्याला द्यायला लागतं पेशंटला. पण इथे असं आहे की तुम्ही बघताय की पेशंट डॉक्टरांकडे जातोय, रेग्युलर औषध गोळ्या घेतोय, त्याची शुगरसुद्धा कंट्रोलमध्ये राहते. पण अशी वेळ काय येते की गेल्या आफ्टर 15 इयर्स किंवा 10 वर्षानंतर इन्सुलिन घ्यायची वेळ काय येते? तर इथे आपल्याला हे गोष्ट समजायची आहे की जी ट्रीटमेंट ॲलोपॅथीमध्ये आपण करतोय पेशंटची, हे डायबिटीस बरं करण्याची ट्रीटमेंटच नाही आहे. इथे फक्त आपण शुगरला कंट्रोलमध्ये ठेवतोय. म्हणजे रक्तात जी साखर आहे ती रक्तातली साखर आपण रक्तात न ठेवता बाकी कुठेतरी शरीरामध्ये स्टोअर करून ठेवते. तर हे करत असताना काय होतं की साखरचं रूपांतर जे आहे हे चरबीमध्ये होतं आणि ते चरबी कुठेतरी जाऊन साठलेली असते. तर तुम्ही बघितलं असाल की जे पेशंट इन्सुलिन घेतात किंवा डायबिटीसच्या गोळ्या घेतात त्यांचं वजन हा कायम वाढत जात असतो किंवा ते लठ्ठ असतात असे पेशंट. सो असं आपण जर बघितलं तर इथे क्लिअर कट दिसतंय की ही प्रॉपर जी ट्रीटमेंट व्हायला पाहिजे तशी ट्रीटमेंट होत नाही आहे. सो इथे कुठेतरी आपण चुकतोय आणि याचा परिणाम आपण बघू शकतो की डायबिटीसच्या पेशंटला औषध गोळ्या घेऊन सुद्धा केसांपासून ते पायाच्या बोटापर्यंतचे साईड इफेक्ट किंवा कॉम्प्लिकेशन्स आपण बघू शकतो. मग असं पेशंटमध्ये आपण पाहतो की वरती विचार केला तर त्यांना पॅरालिसिसचे अटॅक येतात. मग थोडं खाली आलो की डोळ्यांना त्रास होतो, म्हणजे कॅटरॅक्टसारखे गोष्टी डेव्हलप होतात, रेटिनायटिस डेव्हलप होतो. मग अजून खाली आलं तर मग आपल्या थायरॉईडचा आजार होतो. मग अजून खाली आलं तर हृदयरोग म्हणजे ब्लॉकेजेससारखे आजार होतो. म्हणजे अजून खाली आलं तर किडनीचे प्रॉब्लेम, मग पायाचे न्यूरोपॅथी म्हणजे हातापायांना आगाग जळजळ असे प्रॉब्लेम्स होतात. म्हणजे डायबिटीस हा असा आजार आहे की तो शरीराला आतमधून खात असतो. मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स तर आहेतच.
पण जर आपण वेळेवर उपचार केलं आणि आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केला, माधवबागची ट्रीटमेंट घेतली, तर तुमचे जे औषधांची डिपेंडन्सी आहे ती तर कमी होणारच आणि त्या जोडीने आपले जे कॉम्प्लिकेशन्स आहे ते सुद्धा आपण पंचकर्माच्या मदतीने कमी करू शकतो. सो इथे जे आपल्याला आता मॅडमनी प्रश्न विचारला की मधुमेहाच्या गोळ्या घेत होते मग इन्सुलिन घ्यावे लागले. म्हणजे आता तुम्ही बघताय की इन्सुलिन घ्यावं लागलं कारण शुगर कंट्रोलमध्ये नाही आहे म्हणून. पण ही शुगर जर विथआउट एनी मेडिसिन किंवा विथआउट एनी हे कंट्रोलमध्ये यायला लागली तर आपण म्हणू शकतो की आता डायबिटीज बरं होतंय. सो माधवबागमध्ये आल्यानंतर आपण कॉम्प्रेहेन्सिव्ह ट्रीटमेंट करतो. त्याच्यामध्ये आपण डाईट, एक्सरसाइज, प्रॉपर मॉनिटरिंग ह्या सगळ्या गोष्टी करून पेशंटची शुगर ऑटोमॅटिक किंवा त्यांची शरीराची जी नियोजनाची जी सिस्टम आहे त्याला आपण दुरुस्त करतो, जेणेकरून कुठल्याही औषध गोळ्या न घेता सुद्धा साखर नॉर्मलला राहायला लागते. सो आपण अशा पद्धतीने पुढे ट्रीटमेंट करू शकतो. बरं डॉक्टर, मात्र आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे बोरवणकर काका आधी मधुमेहाच्या गोळ्या घेत होते, मग त्यांना इन्सुलिन घ्यावं लागलं. म्हणजे बऱ्याच वर्षांपासून त्यांना मधुमेह असणार. मग असे खूप वर्षांपासून मधुमेह असलेले रुग्ण आणि काही वर्षांपूर्वीच मधुमेह झाल्याचं समजलेले रुग्ण यांच्यापैकी कोणत्या रुग्णांवर खरं तर ट्रीटमेंट करणं सोपं होतं आणि कोणत्या प्रकारच्या रुग्णाला खरं तर लवकर रिझल्ट मिळतो? याचा आन्सर एकदम क्लिअर आहे. जो आपल्याकडे लवकर येईल किंवा ज्याचा डायबिटीज नवीन असेल त्याला ट्रीट करणं हे खूप सोपं जाणार आहे. आणि जे जुने पेशंट आहे 10-15 वर्ष जुने डायबिटीजचे पेशंट यांना ट्रीटमेंट करणं आपल्याला डिफिकल्ट जाणार. त्याचा रिझन असा आहे की डायबिटीज जितका जुना होईल तितका तो जास्त कॉम्प्लिकेशन शरीरामध्ये निर्माण करेल. तर ह्या पेशंटचे ट्रीटमेंट करताना तर फक्त डायबिटीजची ट्रीटमेंट न करता त्यांचे कॉम्प्लिकेशनसुद्धा आपल्याला बघायला लागतं. तर ह्या पेशंटला जर किडनीचा प्रॉब्लेम असेल तर डाईटमध्ये आपल्याला जे आपण डाईट देतो त्या डाईटमध्ये स्ट्रिक्ट कंट्रोल ठेवून डाईट द्यायला लागतं. त्यांना प्रोटीनचं प्रमाण पण आपल्याला मोजून मापून द्यावं लागतं. तसंच त्यांना जर हार्टचा काही प्रॉब्लेम असेल तर हार्टच्या पेशंटला आपण जास्त एक्सरसाइज नाही सांगू शकत, त्यांना आपल्याला प्रॉपर कंट्रोल फॅशनमध्ये एक्सरसाइज सांगायला लागतो. सो जे जुनाट डायबिटीज असतात किंवा जुने पेशंट असतात डायबिटीजचे यांना ट्रीटमेंट करणं थोडं डिफिकल्ट जातो. पेशंटला सुद्धा जास्त मेहनत घ्यावी लागते. तेच जर पेशंट लवकर आले, आपल्याकडे 6 महिन्याचा डायबिटीज, वर्षभराचा डायबिटीज असेल तर त्यांचा डायबिटीज आपण 1 ते 2 महिने किंवा मॅक्झिमम 3 महिन्यामध्ये आपण बरं करून देऊ शकतो. तो जेवढा लवकरात लवकर आपण आपले इन्व्हेस्टिगेशन करून घेणार, आपल्याला मधुमेह आहे की नाही हे जाणून घेणार, तेव्हा आपलं सोपं काम होणार आहे. ट्रीटमेंट खूप सोपी जाणार. कमी मेहनतमध्ये तुम्हाला जास्त रिझल्ट मिळेल. म्हणून मी असं एक मेसेज इथे देतो की तुम्ही रेग्युलर चेकअप करा. जर तुम्ही 40 वर्ष किंवा 50 वर्षापेक्षा जास्त तुमचं वय आहे तर तुम्ही ॲटलिस्ट वन्स अ इयर तरी तुमचं फुल बॉडी चेकअप करा, जेणेकरून जर चुकून मुकून डायबिटीज आला तर आपण त्याला वेळेवर उपचार करून रिव्हर्स करू शकतो. आणि मधुमेहाचं असं पण एक आहे की लक्षणं लवकर दिसत नाही. म्हणजे जेव्हा बॉडी आतमधून जास्त डॅमेज होते मग ते 3, 4, 5 वर्ष किती वेळ लागू शकतं, तेव्हा आपल्याला लक्षण जाणवतं आणि तेव्हा आपण ट्रीटमेंटला जातो आणि तेव्हा खूप वेळ हे निघून ऑलरेडी गेलेला असतो. तो जर आपण वेळेवर इन्व्हेस्टिगेशन करून तपासून घेतलं की आपल्याला डायबिटीज आहे की नाही, सो ट्रीटमेंट खूप सोपी होणार आणि कमी मेहनतमध्ये तुमचं काम होऊन जाणार. डॉक्टर, मगाशी खरं तर आपण पाहिलं जसं बोरवणकर काकांनी आहाराचा देखील उल्लेख केला आणि दरवेळी मधुमेहाचा आहाराशी संबंध हा जोडला जातो. मग माधवबागमध्ये आहाराचं नेमकं काय नियोजन आहे आणि त्या आहाराचा मधुमेही रुग्णांना नेमका कसा फायदा होतो? बरोबर. आता डायबिटीज म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की रक्तात वाढलेली साखर. आता ही साखर येते कुठून? तर आपण जे काय खातो त्याच्यातूनच हे साखर येत असतं. तर साखर जर डाईटमधून येतोय तर नक्की आपल्याला असा विचार करायला लागेल की आपण जेवताना जर कमी साखर खाल्लं तर कमी साखर वाढेल. तर या सगळ्यांचा आपण विचार केला. दुसरी गोष्ट, डायबिटीज जर टाईप 2चा असेल आणि आपल्याला ते रिव्हर्स करायचं असेल तर जितके कॅलरीज किंवा ज्या प्रमाणामध्ये आपण डाईट घेतोय त्या प्रमाणापेक्षा नक्कीच कमी डाईट घेतल्यानंतरच आपलं वजन कमी होईल. तर या सगळ्यांचा विचार आपल्या डाईट डिपार्टमेंट, रिसर्च डिपार्टमेंट, मेडिकल डिपार्टमेंट या सगळ्यांनी रिसर्च केला आणि मग आपण एका कन्क्लुजनला आलो की 800 कॅलरीचा जर आपण पेशंटला डाईट दिलं 3 महिन्यासाठी तर त्यांच्या शरीरामध्ये पॅनिक्रियासमध्ये, लिव्हरमध्ये किंवा मांसपेशीमध्ये जे साठलेली चरबी असते ती चरबी कमी करण्यामध्ये आपल्याला हेल्प होतं. सर हे सगळं क्वेश्चन मार्क होतं. पेशंटला पण क्वेश्चन्स पडायचं की सर मी काय खाऊ नक्की, काय जेवू, म्हणजे काय प्यायचं, किती प्रमाणात खायचं, काय क्वांटिटीमध्ये खायचं, हे सगळं प्रश्न आमच्याकडे होते. तर आपल्या टीमनी काय केलं, आपल्या टीमनी डाईट बॉक्स असा एक कन्सेप्ट काढला. तर डाईट बॉक्समध्ये काय आहे की सकाळपासून ते रात्रीपर्यंत जे काय आपण खातो पितो ते सगळं आपण त्या डाईट बॉक्समध्ये इन्क्लूड केलं आहे. सो ते एका पाकिटमध्ये आपण पॅक केलं आणि ते त्याचं वजन करून आपण पॅक केलेलं आहे की ह्या सेम क्वांटिटीमध्ये ते पोटात जायला पाहिजे. तो सकाळी उठल्यानंतर जे आपण हर्बल टी घेतो ते त्याच्यामध्ये टी आहे. देन आपण ब्रेकफास्टमध्ये नाश्ता करतो तर नाश्त्याचे प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये आपण दिलेले आहे. तसंच दुपारी जे लंच करणार आहे ते लंचचं सगळं प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये आहेत.
संध्याकाळचं आपलं स्नॅक्स, संध्याकाळचं हर्बल टी हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे आणि रात्रीचं डिनरसुद्धा आहे. मग मध्ये मध्ये आपण जे काही स्नॅक्स घेतो, मग ज्यूस घेतो, सूप पितो, ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन आपण त्या डाएट बॉक्समध्ये केलं आहे. तो डाएट बॉक्स पेशंटला दिल्यानंतर प्रश्न पेशंटच्या मनात राहत नाही की आता मला खायचं काय, कारण ते बॉक्स दिले, ते बॉक्सच तुम्हाला खायचं आणि त्याच्यानेच तुमचा डायबिटीस हा बरं होणार आहे. त्याच जोडीने आपण त्या बॉक्समध्ये फक्त आहार नाही तर त्या आहारलाच आपण औषध सुद्धा बनवलेलं आहे. म्हणजे बरं. त्या आहारामध्ये आपण काही असे औषधं टाकलेत ज्याच्याने तुमचा डायबिटीस म्हणजे तुमचा पॅनक्रियास जो आहे त्याची ताकद आपण वाढवली आहे. म्हणजे बीटा सेलचे फंक्शन इम्प्रूव्ह होतील असे काही औषधं टाकलेत आणि डायबिटीस रिव्हर्स होण्यामध्ये मदत होईल असं सुद्धा त्याच्यामध्ये काही प्रोडक्ट्स आपण इन्क्लूड केलेले आहेत. सो ओव्हरऑल वेट लॉस करताना असा कन्सेप्ट असतो, मी जर 7 दिवस जेवलोच नाही, फक्त सूप घेतलं किंवा फक्त फळ खाल्लं तरी माझा वेट लॉस होईल, पण ते हेल्दी वेट लॉस आहे का, तर ते हेल्दी वेट लॉस नाही आहे. कारण याच्याने तुमचं बॉडीमध्ये इन्फ्लामेशन तयार होईल. इन्फ्लामेशन तयार झाल्याने तुम्हाला वेगळे दुसरे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. सो आपण जर महिन्याला पेशंटचा 4 किलो वजन कमी करणार आहे तर आपल्याला या गोष्टीचा नक्की विचार करायला पाहिजे की हे जे वेट लॉस होणार आहे हे हेल्दी वेट लॉस असायला पाहिजे. सो कुठल्याही प्रकारचा न्यूट्रिशनचा डेफिशियन्सी नाही व्हायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण पेशंटला तो डाएट बॉक्स बनवून दिलेला आहे. तो डाएट बॉक्स खरं तर एक औषधच आहे असं समजूनच जर आपण त्याला स्वीकारलं आणि त्याला फॉलो करायला लागला तर नक्की 3 महिन्यात तुमचा डायबिटीस कायमचा रिव्हर्स होणार आहे. बरं डॉक्टर, मात्र हे तर झालं आहाराचं. मात्र बोरवणकर काकांनी ताणतणावाचा देखील उल्लेख केलेला आहे. तर या ताणतणावाचा मधुमेहावर नेमका काय परिणाम होतो आणि ताणतणावापासून मुक्त होण्यासाठी माधव बागनं त्यांची कशी नेमकी मदत केली आहे? ताणतणाव हा आज आपण बघू शकतो की 60-70% लोकांना कुठला प्रकारचा स्ट्रेस असतोच. मग तो गावात राहणारा एखादा व्यक्ती असेल त्याला सुद्धा त्याची शेतीची टेन्शन असते, त्यांचे जे पशु असतात त्याचे टेन्शन असते, मग शहरातल्या लोकांना सुद्धा टेन्शन असते. मग ताणतणाव हा सगळ्यांशी जुडलेला आहे. म्हणजे सगळ्यांना, लहान असो मुलगा त्याला सुद्धा अभ्यासाचा त्रास असतो किंवा ताण असतो, मोठ्या माणसांना तर असतोच. तर याचा फरक आपल्या शुगरवरती नक्कीच पडत असतो. आता बघा, आता मी तुम्हाला आधी सांगितलं की साखर जे आहे येणार कुठून, तर आपण जे खाणार तिथूनच साखर येणार. पण जे व्यक्ती स्ट्रेसमध्ये असतात त्यांची बॉडी स्वतः साखर तयार करायला लागते, कारण त्यांचा BMR इतका वाढलेला असतो, हायपोग्लायसेमियामध्ये ते जात असतात. मग बॉडी काय करते, स्वतः साखर तयार करते. तर अशा लोकांमध्ये त्यांनी जर खाल्लं नाही साखर तरी त्याची साखर वाढलेली येते. मग असं असताना आपल्याला स्ट्रेस मॅनेज करणं हे खूप गरजेचं आहे. तर माधवबागमध्ये आपण प्राणायाम, योगासनं या दोन्ही गोष्टींचा वापर करतो स्ट्रेस कमी करण्यासाठी. दुसरं, आपले डॉक्टर्स जे असतात ते प्रत्येक व्हिजिटला पेशंटला काउन्सिलिंग करतात. त्यांचं नक्की प्रॉब्लेम काय आणि त्यांना अडचण कुठे आहे, कुठल्या गोष्टीचा त्रास घेतात याचं सोल्युशन देऊन आपण त्यांचं काउन्सिलिंग करून स्ट्रेस कमी करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माधवबागच्या क्लिनिकमध्ये तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्हाला असं वाटणारच नाही की आपण कुठल्या हॉस्पिटलमध्ये किंवा क्लिनिकमध्ये आलोय. तिथे वातावरण इतका फ्रेंडली असतो. आपण पेशंटला पेशंट आहे हे जाणीवच होऊ देत नाही. पेशंटला आपण ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून तिकडे ट्रीट करतो. मग पेशंट जेव्हा आपल्या इथे येतात क्लिनिकमध्ये तेव्हा ते घरचं काय टेन्शन आहे, ऑफिसचं काय टेन्शन आहे, सगळे विसरून जातात आणि माधवबागच्या ते कन्सेप्टमध्ये एनरोल झालेले असतात. त्यांना आपण टार्गेट देतो, त्यांना आपण कॉम्पिटिशन देतो की तुम्हाला तुमचं डायबिटीस 3 महिन्यामध्ये रिव्हर्स करायचं. तर एकदा त्यांचा फोकस रिव्हर्सलकडे गेला तर बाकीच्या जे काय प्रॉब्लेम्स असतात त्यांच्या जीवनामध्ये ते थोड्या वेळासाठी तरी विसरून जातात आणि ते आपल्या शरीराकडे फुल फोकस देऊन पुढे आपले ट्रीटमेंटला सुरुवात करतात. मग हे असताना त्यांना आपण सकाळचा एक्सरसाइज देतो, योगासनं देतो, प्राणायाम देतो, मग दिवसभराचा डाएट आहे, हे सगळ्या जेव्हा पेशंट करायला लागतो तेव्हा नक्कीच त्याचा ताणतणाव कमी होतो आणि तो फोकस राहून आपल्या हेल्थवरती जास्त फोकस करतो. मग ह्याच्याने आम्ही असं बघितलं आहे की पेशंटची हेल्थ ही खूप खूप चांगली पद्धतीने इम्प्रूव्ह होते आणि टेन्शन तर नसतात. कारण पेशंट येऊन हॅपी होऊन आम्हाला सांगतात की मला इथे आल्यानंतर असं वाटतच नाही की मी कुठल्या क्लिनिकमध्ये येऊन उपचार घेते, मला तर असं वाटतं की मी माझ्या मुलीसोबत बोलतोय किंवा हे माझी मुलंच आहेत असं समजून ते आपल्याकडे जॉईन होतात आणि आपले ट्रीटमेंट करतात. सो ओव्हरऑल मी सांगेल की प्राणायाम, योगासनं, पंचकर्म या सगळ्यांचा आपला यूज करून आपण पेशंटचे म्हणजे ताणतणाव माधव बागेमध्ये खरं तर तणावमुक्त एकंदरीत वातावरण आहे. मात्र आणखीन एक असाच प्रश्न आहे जो आपल्या प्रेक्षकांमध्ये देखील आहे. माधव बागची संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा मधुमेही रुग्णांवर कशा पद्धतीनं होतं आणि त्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेमध्ये नेमके काय बदल होतात? राईट, आता हे प्रश्न आहे त्याच्यामध्ये मला सांगायचं आहे की संपूर्ण शब्दाचा अर्थ आहे की आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे कम्प्लीट
ट्रीटमेंट होईल असे नियोजन आपण माधवबागमध्ये करून ठेवले आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हा पहिला रुग्ण येतो तेव्हा आपण मॉडर्न इन्व्हेस्टिगेशनचा यूज करून निदान करून घेतो की नक्की प्रॉब्लेम कुठे आहे आणि किती लेवलचा प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यामध्ये आपण HbA1cची टेस्ट करतो, फास्टिंग पीपीची शुगर बघून घेतो, पेशंटचा वजन किती आहे, पोटाचा घेर किती आहे, हे सगळं आपण बघत असतो. मग पेशंटचे स्ट्रेस लेवलचे काय कंडिशन आहे हे सुद्धा आपण बघतो. एकदा निदान झालं की आपल्याकडे ट्रीटमेंटमध्ये आहे पंचकर्मची ट्रीटमेंट. पंचकर्मच्या ट्रीटमेंटमध्ये आपण पहिला तर स्नेहन करतो. स्नेहनमध्ये आपण पूर्ण बॉडीला एका विशेष प्रकारच्या तेलाने मसाज करतो. दुसरी ट्रीटमेंट आहे स्वेदन, त्याच्यामध्ये आपण पेशंटला औषधी काड्यांचा वाफ देतो. तिसरी ट्रीटमेंट आहे तर बस्तीची ट्रीटमेंट, त्याच्यामध्ये आपल्या पॅनक्रियासची ताकद वाढेल आणि डायबिटीज रिव्हर्स अशा प्रकारचे संशोधित रिसर्च बेस्ड औषधं आहेत जे पेशंटला आपण एनिमा थ्रू देत असतो. हे सगळे होत असताना स्नेहनाचा फायदा म्हणजे पेशंटचा स्ट्रेस कमी होतो, इन्सुलिन रेसिस्टन्स कमी व्हायला मदत होते. स्वेदन केल्याने अतिरिक्त पाणी आणि मीठ पेशंटच्या जे शरीरामध्ये आहे ते सुद्धा आपण काढून टाकतो. मग काही मधुमेहाचे पेशंट असतात ज्यांना पायाला सूज येत असते, तर त्यांची सूजसुद्धा कमी होताना आपल्याला दिसते. पुढे जाऊन जसं जसं पेशंट आपली ट्रीटमेंट घेतो त्याची शुगर कमी व्हायला लागते. तर कमी होत असताना शुगर मॉनिटरिंगचं खूप गरजेचं आहे. सो म्हणून आपण SMBG म्हणजे सेल्फ मॉनिटरिंग ऑफ ब्लड ग्लुकोज, हे पेशंट स्वतः त्यांच्या घरी शुगर चेक करतात. शुगर चेक करून आम्हाला त्यांची रिडिंग सांगतात. मग हे आपण आठवड्यातून 2 दिवस करतो, ज्याच्याने आपण शुगर मॉनिटर करतो आणि त्या अकॉर्डिंगली आपण पेशंटची औषधं कमी करतो. त्याच जोडीने आपण पुढे ताणतणाव नियंत्रणासाठी MIB पल्स ॲप असं आमचं एक ॲप आहे, ज्याच्यावरती दिवसभरती एक 5 ते 6 कार्यक्रम चालतात, ज्याचा उपयोग करून पेशंट आपले स्ट्रेस कमी करून घेतात. आणि अजून त्याच्या जोडीने आपल्याकडे पेशंटचे जे टेस्टिमोनियल्स असतात हे बघून सुद्धा आपण ट्रीटमेंट करतो. तो जवळपास पंचसूत्री नावाचा एक कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये आपण निदान, पंचकर्म, हर्बल मेडिसिन्स, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि इन्व्हेस्टिगेशन या सगळ्यांचा वापर करून आपण पेशंटची ट्रीटमेंट करत असतो. बरं डॉक्टर, खरं तर आणखीनही मार्गदर्शन तुमच्याकडून घ्यायचंय. मात्र माधवबागची ट्रीटमेंट घेऊन इन्सुलिन बंद करून आनंदी जीवनाचा अनुभव घेत असलेल्या अजून एका रुग्णाचं मनोगत आपण ऐकूयात. मी रेणुका मारुती मोदगेकर, राहणार निलजी, वय 44 वर्ष. मला अशक्तपणा वाटत होता. मी डॉक्टरकडे गेले, मग मला ते समजलं शुगर आहे, असं डायबिटीज आहे म्हणून. पहिला औषधं गोळ्या घेतलं, मग नंतर इन्शुरन्स चालू होतं. नंतर समजलं इथं मला, मग इथं आलो. मग नंतर इथनं चांगली ट्रीटमेंट दिली. आता शुगर माझी कंट्रोलमध्ये आहे. HbA1c पहिला 9 होती, मग आता 7 वर आली. पूर्वी इंजेक्शन घेत होती इन्शुरन्स, मग ते आता इन्शुरन्स बंद झाले. पहिला 56 होता वजन, आता 51 झाला आहे. इथं हे ट्रीटमेंट घेतल्यापासून मला बरं वाटायलं आहे. लोक सगळे चांगले आहेत आणि आता मला पण असं चांगलं तंदुरुस्त वाटायलं आहे, असं कमजोर काय वाटत नाही. डॉक्टर, आपण नुकतंच पाहिलं, खरं तर बऱ्याचदा रुग्ण ट्रीटमेंट करण्याच्या वेळी खर्चाचा जास्त विचार करतात. मग अशा रुग्णांनी माधवबागची ट्रीटमेंट घेतली तर त्यांच्या खर्चाच्या बाबतीमध्ये नेमका काय बदल होईल आणि काय सल्ला द्याल एकंदरीत? बघा, आता आपण बघतोय की डायबिटीसचा पेशंटला इन्सुलिन सुरू आहे, औषध गोळ्या सुरू आहेत, तर एका महिन्याचा खर्च साधारण 2 ते 4 हजार पर्यंत एका नॉर्मल पेशंटला डायबिटीसच्या औषधांचे खर्च येतो. हे जर आपण वर्षभराचा कॅल्क्युलेट केला तर जवळपास 30 ते 40 हजार रुपये एका वर्षाला तो पेशंट स्पेंड करत असतो आपल्या डायबिटीसवरती. आता तो पुढे पेशंट 15 वर्ष 10 वर्ष जगणार आहे, तर आपण पुढचा जर खर्चाचा विचार केला तर कितीतरी लाखांमध्ये ते खर्च होणार आहे. आणि त्या जोडीने जर आपल्याला एखादा कॉम्प्लिकेशन डेव्हलप झाला, सपोज हार्ट अटॅक येऊन गेला किंवा किडनीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला किंवा पॅरालिसिस सारखा काहीतरी प्रॉब्लेम होऊन गेला, तर अजून कितीतरी पटीने ते खर्च वाढून जातो. पण तेच जर आपण माधवबागची ट्रीटमेंटचा विचार केला तर 30 ते 50 हजार रुपयामध्ये तुमची ट्रीटमेंट होऊन जाणार आहे. 3 महिन्याचा कालावधीमध्ये तो डायबिटीज रिव्हर्स होणार आहे. मग पुढचा जे 10-15 वर्षाचा प्रवास आहे हे डायबिटीस मुक्त प्रवास असेल. मग तुम्ही खर्चाचा विचार करेल तर जे काही आम्ही कॉम्प्लिकेशन आता बोललो ते कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीयेत. मग तो खर्च तुमचा वाचणार आहे. फक्त एवढंच आहे की तुम्ही ते प्रॉपर फॉलो करायला पाहिजे सांगितलेले इन्स्ट्रक्शन. तर 3 महिन्यामध्ये नक्की जर रिव्हर्स होत असेल तर वाय नॉट, आपण माधवबागची ट्रीटमेंट का नाही करायला पाहिजे. आणि इथे जर खर्चांचा विचार केला तर त्या लाखोंचा खर्चांपेक्षा तर हे खूपच कमी प्रमाणात आपलं होणार आहे ट्रीटमेंट. सो
म्हणून मी सांगेल की एकदा तुम्ही नक्की क्लिनिकला भेट द्या. क्लिनिकला भेट दिल्यानंतर तुम्हाला ते कन्सेप्ट समजून जाईल की डायबिटीज कसं रिव्हर्स होतो. मग तुम्ही एकदा समजून घेतलं आणि बघितलं की मला काय रिटर्नमध्ये मिळणार आहे, जर तुम्ही बघितलं की मी पैसे किती देतो आणि रिटर्नमध्ये मला काय मिळणार आहे, तर नक्की हे तुम्हाला खूप स्वस्त वाटेल ट्रीटमेंट आणि तुम्ही या ट्रीटमेंटला नक्की यूज करून तुमचा डायबिटीज रिव्हर्स करून घ्या. बरं, तर आपण पाहिलं डायबिटीज हा आजार कधीच बरा होणार नाही हा समज चुकीचा असल्याचं लोकांना पटवून देण्याचं काम माधव बाग गेली काही वर्ष करते. माधव बागचे तज्ज्ञ डॉक्टर मधुमेह आणि त्यातून उद्भवू शकणारा हृदयविकार यावर मात करण्यासाठी माधव बागची खरं तर संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा कशी फायदेशीर ठरेल यावर उपयुक्त असं मार्गदर्शन आज डॉक्टरांनी केलेलं आहे. डॉक्टर, आज खरं तर वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि मार्गदर्शन केलं त्यासाठी धन्यवाद. थँक्यू. यासोबतच आरोग्यशाहीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.